लगान 11 टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, आपका 12th मैन हमारे कॉम्बॉक्स में आना चाहिए. संतोष गांधी, रवींद्र आदवडे पंचांच्या भूमिकेमध्ये, नितीन जे खास आज पुण्यावरून आलेले आहेत. पहिल्या मॅचमध्ये आपण त्यांचा डान्स पाहिला. जेपी जयप्रकाश तिसंगीचा खेळाडू मैदानावरती लोट्याची शाखा चालवतात. ब्रांच मॅनेजर. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईट बॉलचा इशारा. संतोष गांधीचा लाऊड कॉल. तिसंगीमध्ये एक चांगली स्पर्धा देखील ते आयोजित करत असतात. जयप्रकाश जेपी. टप्पा गेंद थोड़ी नीचे रही है, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ. एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गया. विकेट की भी अच्छी दौड़ लगाते दोनों बल्लेबाज. और राजस्थानी 11 एक तगड़ी टीम है बीच मैदान पर. जयप्रकाश जेपी फ्रंटलाइन गेंदबाज है. पहली गेंद पर व्हाइट बॉल, दूसरी गेंद पर डबल. बल्लेबाज संदेश का खाता खुला. इज ऑन मार्क. स्कोर सपना यादव मॅडम नाद करायचं नाही म्हणतायत. आपण पाहू शकता सध्या या मॅचमध्ये जिंकायचा संकल्प करून मैदानावरती उतरलेत. जे प्रकारचं षटक, धावसंख्या 11. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. लगान 11 फायटर फ्रंटलाईन गोलंदाजाविरुद्ध शेवटच्या चेंडूवरती संदेश एक जबरदस्त फटका खेळाय. स्कोर 11 बगैर किसी नुकसान के. दूसरे ओवर का खेल. सुशांत स्ट्रक कवर की तरफ एक अच्छा स्ट्रोक है. पीछा कर रहे खिलाड़ी और गेंद बहुत तेजी के साथ बाउंड्री की तरफ और 4 रन. निखिल ने देता दिल. गेंद को नहीं रोक पाए हैं. गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर चली गई. ये अच्छी गेंद थी सुशांत द्वारा. पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर बिंदी है. और अब स्कोर है कुल मिलाकर 15 रन बगैर किसी नुकसान के. दूसरा ओवर प्रगति पर है. अनुमानित स्कोर 68. निखिल प्लेइंग ऑन 5. संदेश प्लेइंग ऑन 9. खड़े खड़े खेलने की कोशिश. गति परिवर्तन कर रहे सुशांत. अच्छी गेंदबाजी. पहली गेंद पर चौका था और बल्लेबाज नॉन स्ट्राइकर एंड पर संतोष गांधी. टीवी एम्पायर की तरफ जाना पड़ेगा, जाएंगे इस वक्त. और गणेश खुश है क्योंकि एक और उम्मीद बढ़ती है ना. तो आइए नितिन को आना पड़ेगा. और फिलहाल ये देखना है कि क्या बल्लेबाज नॉन स्ट्राइकर एंड पर आउट है. नितिन भाई आइए. स्कोर 15 बगैर किसी नुकसान के. दूसरा ओवर प्रगति पर है और निखिल पाक पर खेल रहे. अब ये देखा जाएगा क्या नॉन स्ट्राइकर इन पर बल्लेबाज आउट या नॉट आउट. टच एंड गो है. आएगा वहां भी एक्शन रिप्ले आएगा. पहले यहाँ वो डिसीजन टीवी एम्पायर लेने वाले हैं. 19-20 वाली बात है.
आउट, बल्लेबाज आउट। गणेश इसलिए वो इंतजार कर रहे थे कब वो डिसीजन आएगा। और नितिन टीवी अंपायर राजधानी के उम्मीदों को हेलो हेलो। नितिन बहुत महत्वपूर्ण मुकाबला, सुशांत गेंदबाजी कर रहे हैं, एक विकेट आपने खो दिया है। 3 गेंदों का खेलूबा है, पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर बिंदी गेंद, तीसरी गेंद पर रन आउट। निखिल प्लेइंग ऑन 5, कदमों का इस्तेमाल किया, खूबसूरत स्ट्रोक है। सुख म्हणजे काय असते त्याची प्रचिती देणारा, अनुभूती देणारा क्लासिकल कव्हर ड्राइव्ह। व्हाट अ शॉट प्लेड बाय निखिल, 4 रन। थँक्यू दिसे। एक सुंदर फटका सर आपण पाहिलं होतं की अगदी फोकस त्या चेंडूवरती होतं आणि कव्हर ड्राईव्ह आपण पाहिला आहे. काय जबरदस्त फटका आहे. 100 बडकर एक बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुशांत पुढला चेंडू. ओ इथे मात्र पंच करायचा प्रयत्न केला होता. स्लो डिलिव्हरी, तिथे मात्र डॉट बॉल असेल. सर काय वाटतंय, एकूण 19 धावा, एक गडी बाद आहे, दुसरं ओव्हरचा शेवटचा चेंडू बाकी आहे. किती धावा बनवली टीम, एक अंदाज? टारगेट के बारे में हम चर्चा करेंगे, उससे पहले एक रायवलरी है उसके बारे में हम बोलेंगे और टप्पा थोडा ऑफ टाइम के बाद। मागच्या पर्वामध्ये हाच मॅच झाला होता, तिथे राजधानी जिंकली होती आणि अटीतटीची लढत झाली होती, लगान संघ पराभूत झाला होता। एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या मॅचमध्ये जर तुम्हाला हा सामना जिंकायचा आहे, लगान 11ला संघाला हा सामना जिंकायचा आहे, तर अजूनही 24 चेंडू आहेत आणि त्यांचा प्लॅन आहे 60च्या आतमध्ये रोखायचे। तो आत्ता तरी सध्या तरी तो सक्सेसफुल वाटतोय, म्हणजे 60च्या आतमध्ये रोखण्याचा। आणि दुसऱ्या बाजूला राजधानीला 80 धावा जर करायचे असतील तर निखिल आणि त्याचबरोबर सुनील या दोघांना चांगली बॅटिंग करावी लागेल आणि प्रतिस्पर्धी संघावरती जे गोलंदाज म्हणजे प्रतिस्पर्धी संघाचे जे गोलंदाज त्याच्यावरती कुरगुडी करावी लागेल। हॅलो हॅलो. नाही नक्की सर, अगदी तुमच्या म्हणण्याला मी नक्की सहमत आहे. पण ज्यावेळेस पॉवर प्लेचे 2 षटकं तुमच्याकडे असतात, पॉवर प्लेचे 2 ओव्हर तुमच्याकडे असतात, या 12 चेंडूंमध्ये तुमच्याकडे ती संधी असते की तुम्ही 30पर्यंत 35पर्यंत तुम्ही धावा बनवू शकता. तर या 12 चेंडूंमध्ये फक्त 19 धावा बनवल्या गेल्यात. उर्वरित 24 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जातील याचा अभ्यास करावा लागेल. सुनील, निखिल यांना कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. चला टाइम वाया जातो. बिल्कुल आपने सही कहा, जिस तरह से बीच मैदान पर पावर प्ले के ओवर की कहानी समाप्त हुई, आपने 19 बनाए हैं। आपका प्लान ये था कि 25 या 30 रन बनाना। ये देखिए दर्शक दीर्घा में सारे हमारे दर्शक इंतजार कर रहे हैं अगले मैच का। रत्न सिंधु 11 और सह्याद्री 11 पूर्व विभाग। सुशांत का पहला ओवर समाप्त, सुशांत का पहला और जेपी का ये दूसरा ओवर, टीम का तीसरा ओवर है। जयप्रकाश 1 ओवर 11 रन, नो विकेट, स्कोर 19 पर 1। अब क्या होगा कि बाउंड्री लाइन पर खिलाड़ी बहुत सारे होंगे, इससे पहले 2 खिलाड़ी दायरे के बाहर थे, तो गेंदबाजी जयप्रकाश के लिए करना बहुत आसान हो जाएगा। निखिल बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है जिन्होंने 9 रन बनाए, 7 गेंदों का सामना किया। वक्त ज्यादा जा रहा है, टाइम इज मनी। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक खेल दिया, पीछे बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गया, विकेट के पास अच्छी दौड़ लगाते दोनों बल्लेबाज। सागर वहां मौजूद थे, क्या फील्डिंग की आपने। स्कोर 21 फॉर 1। इससे पहले एक्स्ट्रा कवर पर जो खिलाड़ी था, इन्होंने अच्छी फील्डिंग की थी। जयप्रकाश दूसरा ओवर लेके, और सागर का गेंद पीछा ही कर रही है। और पहली बार देखे जब गेंद के उनके पास गए थे तो साफ सुथरी फील्डिंग वो नहीं कर पाए थे। इस बार थोड़ी बेहतर फील्डिंग है, बेहतरीन नहीं लेकिन बेहतर है। मैं बेहतरीन इसलिए बोल रहा हूं कि सिंगल ही मिला, चाहे तो बल्लेबाज डबल भी ले सकते थे। स्कोर 22 पर पहुंच चुका है, 2 गेंदों में 3 रन। जयप्रकाश इस ओवर में, निखिल 9 पर केंद्र, सुनील 3 पर।
ये बैटल इंटरेस्टिंग है। डायमंड कट डायमंड, लोहा लोहे को काटता है। ये दो बेहतरीन खिलाड़ी हैं। हवा में गेंद को उछाला, डीप स्ट्राइक कवर पर गेंद चली गई है। एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस जरूर आएंगे। विकेट की भी अच्छी दौड़, 2 रन मुकम्मल किए, तीसरे के लिए आना चाह रहे, चाहे तो तीसरा भी बन सकता है या नहीं, देखने वाली बात है। और तीसरे के लिए आना जब चाह रहे तो रनआउट का विकेट, बल्लेबाज आउट। और लगान के सारे समर्थक तालियां बजाने वाले, भोपू बजाने वाले। प्रीमियर लीग 2026 लगान पूरे अभ्यास के साथ उतरे। पिछले साल जो हुआ है, पूरे साल में इन्होंने वो होमवर्क किया, क्या करना है अपोनेंट टीम के खिलाफ। जेपी का ओवर अच्छा साबित हो रहा है। स्कोर 24/2। इस ओवर की 3 गेंदें। बढ़िया गेंदबाजी जेपी द्वारा, अनुभवी खिलाड़ी है, उनके पास वो तजुर्बा है, बहुत अच्छी गेंदबाजी करते हैं। पर जब प्रोफेशनल क्रिकेट में आपने गेंदबाजी की है ना, तो उसका भी फायदा आपको मिल रहा है। बेहतरीन गेंदबाजी जेपी द्वारा। अब गेंद है, विकेट कीपर गेंद के नीचे। ओ माय गॉड, क्या ये गणेश थे? क्या ये गणेश थे? भाई लॉगॉन साहब वहां कहां चले गए? और ये आसान कैच आपने छोड़ दिया, आपके समर्थक निराश। ओ माय गॉड, ये आसान क्या था? ये लड्डू था, शादी का समय नहीं है, लड्डू बांटने का समय नहीं है। 25/2। ये बढ़िया काम आपने किया है। बल्लेबाज आउट। दुरुस्त है। पहली गेंद पर आपने वो कैच छोड़ा था, दूसरी गेंद पर बिल्कुल आपको जब मौका मिला तो स्टंपिंग। जेपी का ओवर 2 ओवर 17 रन। और ये सारे खिलाड़ी आप देख रहे हैं टेनिस क्रिकेट.in पर। निर्बल, बोस्टिक, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था, वशिष्ठ मिल्क एंड मिल्क प्रोडक्ट, अपनी मानसे और ये सारे दर्शक। मैदान के अंदर खेल हो रहा है आकर्षक, और झूम उठे हैं सारे दर्शक। दर्शक काफी संख्या में मौजूद। पवन तलावाच्या मैदानाची खासियत आहे, स्पर्धा कुठली असो प्रेक्षक मोठ्या प्रमाणे येतात। यापूर्वी आताच रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 कमालीची यशस्वी ठरली। टेनिस क्रिकेट.in पर ये सारे दर्शक आप देख रहे हैं। थैंक यू कैमरामैन, बहुत बढ़िया काम आप कर रहे हैं। स्कोर 25/3। ऋषिकेश 1, शुभम ने अपना खाता नहीं खुला। सुशांत का ये बहुत महत्वपूर्ण ओवर है और चौथे ओवर का खेल। ऑफ स्टंप के बाहर गेंद और अंपायर की तरफ से वाइड बॉल का इशारा। स्कोर नाउ मूव्स ऑन 26/3। राजधानी 11। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बल्ले का बाहरी किनारा, गेंद टाइट बैट बाउंड्री की तरफ बहुत तेजी के साथ ट्रैवल आउट फिर सुपर पर 4 रन। इधर है अनुमानित स्कोर 57। चौथा ओवर प्रगति पर। डॉट बॉल आ रहे, वाइट बॉल, डॉट बॉल। और ये जो चौका है तो वो बल्ले के बीचों बीच आपने नहीं खेला था, इससे आपका कॉन्फिडेंस नहीं बढ़ेगा। जब आप बल्ले के बीचों बीच खेलते हैं ना, तब जाकर आपका कॉन्फिडेंस बढ़ता है। सुशांत राइट अप होल्ड द विकेट, गेंदबाजी करे हवा में गेंद। और सुशांत पीछा कर रहे गेंद का। फुटबॉल भी खेल रहे हैं, ये फुटबॉल भी अच्छा खेलते हैं।
और फुटबॉल खेलते तो अपोनेंट टीम का फायदा भी होता है, अपनी टीम के लिए ज्यादा फायदा, नुकसान हुआ 1 रन का, सिंगल आपको मिलेगा, अपोनेंट टीम को सिंगल मिलेगा। स्कोर रहा 32-3। 3 गेंदों का खेल इस ओवर में आना बाकी है, ज्यादा समय न ले ले, वक्त बहुत इंपॉर्टेंट रहेगा। करंट रेट 9.14चा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू बाउन्स झालेला चेंडू, लेन खूप चांगली होती, टप्पा थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर, सुशांतचे षटक आहे आणि आता चौथ्या षटकामध्ये धावसंख्या 32ला 3। ऋषिकेश 1, शुभम 6, लगान 11 संघानं अप्रतिम कामगिरी केली। ऑनसाइडला चेंडू ड्राईव्ह केलाय, एकच धाव मिळेल, खूप चांगलं क्षेत्ररक्षण। या एकेरीने धावसंख्या चौथ्या षटकामध्ये पोहोचली ती 33ला 3। 33ला 3 आहे। 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानावरती आणि शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू अत्यंत महत्त्वाचा असेल। सुशांत या षटकामध्ये चौकार आला, परंतु त्यानंतर 2 डॉट बॉल आहेत, एक डबल आहे, एक सिंगल। छान गोलंदाजी केले, षटक समाप्त झाले। सुशांतची 2 षटकांच्या समाप्तीनंतर त्याचं पूर्ण करणं आहे। 2 षटक 16 धावा, विकेट त्याला मिळाली नाही। 4 षटकाच्या समाप्तीनंतर राजधानी 11 33ला 3। पण टॉससाठी सज्ज राहायचंय। है मैन फ्रॉम मंडे, क्या उनके चलेंगे फंडे? टप्पा खाती गेंद थोड़ी लेग स्टंप की तरफ चली गई है और फिलहाल इट्स अ वाइड बॉल and now score moves on 34-3। Rishikesh playing on 1, Shubham playing on 7, current rate oh my god, ये नो बॉल, विकेट के बाहर गेंद को पिच किया गया था और बाबले मैन फ्रॉम मंडे नहीं चल रहा इनके फंडे। पहली गेंद लेग स्टंप के बाहर, दूसरी ऑफ स्टंप के बाहर है, ये ज्यादा ऑफ स्टंप के बाहर चली गई थी। सुंदर स्ट्रोक है, गणेश को रोकना पड़ेगा। गणेश कहाँ कहाँ आप खड़े रहते हैं, पहले लॉन्ग ऑन पर थे, उसके बाद में विकेट कीपर बन गए, अब फिलहाल अब मिड ऑन की तरफ आ गए। स्कोर फिलहाल 36-3। 5वां ओवर प्रगति पर है, ऋषिकेश 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं। अब गणेश के सर के ऊपर से गेंद को लॉन्ग ऑन बॉडी लाइन के बाहर भेज दिया है। चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा शानदार चौका। is playing on fine, scored 40 for 3। बाबलिया, अब हमें गेंद है, जयप्रकाश गेंद के नीचे, ये कैच, गणेश इस तरह से कैच लिया जाता है। चालीस रन 4 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है। शॉट अच्छा है, अल्सर पर खेल दिया, लेकिन पीछे प्रोटेक्शन है स्क्वायर लेग पर। या स्पर्धेचे उद्घाते, स्पर्धेचे शिल्पकार सुभाषराव चव्हाण साहेब, और इसी बीच ये चौका, मच नीडेड बॉल। ये भी गेंद फाइंडिंग बाउंड्री की तरफ बहुत तेजी के साथ जा रही है और अविनाश ये रोकेंगे। ये हमेशा वायरल होने वाले खिलाड़ी हैं।
Score 46 for 4. Fifth on progress. Shubham Plangan 8. Alpesh Plangan 6. बाबलिया और ये इनिंग समाप्त होने के बाद टॉस किया जाएगा. सचिन खेतले और महेंद्र गुजर अब तैयार है अगले मुकाबले के लिए. महेंद्र आपका स्वागत है. बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी, टपकाते उच्चार मिला था. और अब फिलहाल 22 ओवर की समाप्ति. बाबला 1 ओवर 13 रन 1 विकेट और स्कोर 5 ओवर के बाद 46 फॉर 4. शुभम प्लंकन 8 एंड अल्पेश प्लंकन 6. ओवर की समाप्ती 46 फॉर 4. 46-4. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. शेवटचा षटक आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ओंकार, ओ माय गॉड, आ गए अविनाश, अब मजा आएगा. पिछले साल बहुत वायरल हुए थे. तो आला है गणेश, तो आला है. पहिला चेंडू खूप चांगला होता. 1 धाव की 2 धावा बघूयात. एकच धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या पोहोचली 47. आणि जो प्लॅन होता लगान 11 फायटर संघाचा, समोरच्या संघाला 60च्या आतमध्ये रोखायचं आहे, तो थोडासा यशस्वी वाटतोय मैदानावरती. 47 फॉर 4. 5 चेंडू शिल्लक आहेत. अतिशय दमदार खेळ. आणि अविनाश, होय तो आलाय. आणि विकेट अत्यंत महत्वाची आले तर अविनाशसाठी टाळ्यांचा गजर होईल. हा व्हायरल खेळाडू आहे. भावेश पवार नंतर व्हायरल कोण असेल तर तो अविनाश आहे. अविनाश गोलंदाजी मार्क होती. फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळ आहे. लॉगलेमध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगले खेळ, अप्रतिम फिल्डिंग केले. त्या खेळाडूचं नाव सांगा. सागर. यावेळेला कोणती चूक नाही, सुरेख कामगिरी केली. धावसंख्या 48 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6व्या षटकाचा खेळ. अल्पेश 6, कुणाल 1 धाव केले. अविनाश गोलंदाजी मार्कवरती. राईट अप ओव्हर द विकेट मारा केला जातोय. आता मात्र खरा चेंडू असेल. पंच आमच्या बद्दल म्हणतायत. संतोष गांधी वाईट बॉलचा इशारा करत असताना धावसंख्या 49 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कॅप मध्ये खेळलाय, चांगला फटका आहे. 1 के 2 धावा, 2 धावा तर पूर्ण केल्यात. निर्णायक षटकाचा खेळ. धावपलकरती एकूण धावा आहेत 6व्या षटकामध्ये 51 ला 5. राजधानी 51 फॉर 5. अल्पेश 8, कुणाल 1, अविनाश या षटकात 4 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात. सुरेख चेंडू टप्पापर्यंत उसळी घेणारा ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. अविनाशचे षटक या षटकांमध्ये फक्त 5 धावा. डेथ ओव्हर आहे. हा फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती सोडला जेल. 2 धावा मिळतील का बघूया. हे बहुधा नितीन असायला पाहिजे. नितीन दाते. ते दाते ते झेल पकडत नाहीत. षटक क्रमांक 6 समाप्त. 6 षटकांच्या समाप्तीत तर किती धावा झाले अगदी थोड्याच वेळात मी सांगेन. तत्पूर्वी रत्न सिंधू आणि त्याचबरोबर सह्याद्री या 2 संघादरम्यान महत्वाचा सामना असणार आहे.
सिक्का उछला, सह्याद्री के पक्ष में गिरा। इन्होंने कहा कि भाई हम बल्लेबाजी करेंगे और अपोनेंट टीम को करनी है गेंदबाजी। दैट्स इट फॉर द टॉस बॉक्स। टू 2026 अब मजा आएगा। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। ऑलराइट, 54 रनों की जरूरत है। ऑफलाइन स्कोरर हमारे साथ है और एक डिजिटल स्कोरर है और आपका 12 मैन हमारे साथ है। तो मेरी सबसे गलती नहीं होनी चाहिए, जानबूझकर कोई गलती नहीं करेगा। आपका भी ध्यान रखना, आपका भी ध्यान होना चाहिए, खास करके इस प्रतियोगिता पर जितना आप स्कोर बना रहे हैं। आने वाला मैच बहुत इंटरेस्टिंग है। सचिन खेतेर, महेंद्र शिंदे, ये तगड़ा मुकाबला होने वाला है। मैच शुरू करना है, मैच शुरू करना है क्योंकि वक्त बहुत कम है। 11:12 का समय। यहां से कम 25-30 मिनट जाएंगे। उसके बाद में वो आखिरी मुकाबला। सौरभ तैयार गेंदबाजी करने के लिए। जयप्रकाश, जयेश भोसले इस वक्त नॉन स्ट्राइकर इन पर है और गणेश ऑन स्ट्राइक। टप्पा खाते गेंद नीचे रही है और संतोष गांधी व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं। मिस्टर इस्टा के साथ आगाज हुआ। पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे। धावबल का धाबा 1 आहे, बिनबाद 1, लगान 11। आज सामना देखील महत्वाचा। आज लगानने प्लॅन केला होता की राजधानी 11 संघाला 60च्या पलीकडे जाऊन द्यायचं नाही। आकोटबाचा चेंडू ऑन साईडला, फटका चांगला खेळ आहे। क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती नाही थांबू शकत। चेंडू सीमारेषा पार जातोय। गणेशच्या बॅटमधनं श्री गणेशच्या खूप आम्ही चौकार बोलणं करते, त्यानंतर डीजे वाजवायचं आहे। आणि आता नितीन इन ऍक्शन असतील, टीव्ही अंपायर। बघा हा टायमिंगचा खेळ आहे। मी बोललेला चौकार आणि त्यानंतर वाजलेलं गाणं। बघूया काय घडलं होतं। चौकार की षटकार ते पाहायचंय। इट्स अ बाउंड्री, चौकार। जयप्रकाश नॉस्टर क्रेनला, गणेश 4 वरती करतोय। धावसंख्या लगान 11 फटरची, बिनबाद 5। चेंडू हवेत आहे, ढगात गेलाय। क्षेत्ररक्षक धावतोय, झेल तर होणार नाहीये। 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते। 1 फुल 3 माली। लगानचा जो समर्थक आहे त्या हळूहळू आता भोपू वाजायला सुरुवात झाली। सपना मॅडमने यापूर्वी सांगितलं की गणेश माझा हुकमाचा एक काय, तो मैदानावरती चांगली कामगिरी तर करतोय, त्या पलीकडे देखील हे सर्व खेळाडू जबरदस्त कामगिरी पडद्याच्या मागे। ओहो सुरेख, सौरभचं जबरदस्त क्षेत्ररक्षण। व्यासपीठावरती संस्थापकीय अध्यक्ष आदरणीय सुभाषराव चव्हाण साहेब, त्याचबरोबर स्मिताताई चव्हाण आणि सर्व संचालक आपल्याला बघायला मिळत आहेत। 3 चेंडूचा खेळ, धाबल का धावा 7। जयप्रकाश आपलं अजूनही खातं खोललं नाही का, तो नॉन स्ट्रायकर इंडा, तर गणेश स्ट्रायकर इंडा। 3 चेंडू आता तोच खेळलाय। टार्गेट 54 धावांचे। आकुटबाचा चेंडू हुक केलाय। गणेशला लागले धावांची भूक, त्याने फटका खेळलाय हुक। बॅटिंग त्याची झापूक झुपूक, झाकूक झुकूक, जबरदस्त फटका। धाबा 13। जयप्रकाश आपलं खातं खोलून शकलं नाही। गणेश 12 वरती घेतोय 4 चेंडूमध्ये।
हुकमाचा एक ट्रम्प कार्ड खेळाडू आहे गणेश. मॅनेजमेंटमध्ये देखील जबरदस्त कामगिरी. आणि आता सौरभच्या विरुद्ध त्याने देखील या मॅचमध्ये लय भारी स्ट्रोक खेळलाय. लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू पंचामच्या बाजूला पडतात. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या पोहोचली ती आता 14 वरती. 54 धावांचं आव्हान आहे. 40 धावांची आवश्यकता लगान फायटर संघाला हा सामना जिंकण्याकरता. 2025 मध्ये राजधानी संघानं लगान संघाला पराभूत केलं होतं. अटीतटीचा सामना होता. वाईट बॉलचा इशारा. तो बदला इथे आता लगान घेणार का ते पाहायचंय मैदानावरती. लगानची टीम आणि त्यांचे सर्व समर्थक पहिल्या ओव्हरमध्ये तरी खुश असतील. नंतर काय होणार आहे माहिती नाहीये. धावसंख्या 15. जयप्रकाश अजूनही ऑस्ट्रेलियाला. गणेश खेळतोय 12 वरती. 4 चेंडूमध्ये 12 धावा. 11 वाजून 17 मिनिटं झालेत. आई फटका चांगला आहे. सुंदर टायमिंग. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेनं अतिशय वेगानं. फुटबॉल खेळलं गेलंय. 2 धावा पूर्ण होतील का? 2 धावा पूर्ण होणार आहे. धावसंख्या धापलकरती आता पोहोचली ती 17 धावा. सुरुवात अप्रतिम झाली. सपना मॅडम त्यांना पाहू शकता. हा फटका बघितल्यानंतर त्या मॅडम लगेचच या ठिकाणी रिॲक्ट होत आहेत. भूप वाजवण्याकरता त्यांचे सर्व समर्थक आपण पाहू शकता तयार आहेत. धावसंख्या 17. फुल टच ऑफ्टमच्या बाहेर. वाईट बॉल. इट्स अ वाईट बॉल. संतोषचे कॉल हे लाऊड असतात. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तर अगदी बघण्यासारख्या त्यांची अंपायरिंग असते. गेले 20-25 वर्ष सातत्यानं अंपायरिंग करता एक चांगले क्रिकेटपटू पण आहेत. 18 धाबा. धाबलकावरती 5 चेंडूचा खेळ झालाय. सौरभ गोलंदाजी मार्कवरती. अभेद चेंडू आहे. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. झेल होईल का? झेल तर होणार नाहीये. भोपू वाजायला सुरुवात झाली. पहिल्या षटकामध्ये गणेशने श्रीगणेश चांगला करून दिलाय. या षटकात धाबा एकूण आल्यात 20. अप्रतिम स्टार्ट. नदीला ज्या पद्धतीनं झऱ्याची आवश्यकता असते तशाच पद्धतीनं डावाची सुरुवात अतिशय महत्वाची आहे. लगान 11 फायटर संघानं झका स्टार्ट केलाय. स्वप्नबद्ध सुरुवात केली. धावपलका धावा 20. कॉन्ट्रीब्युशन गणेशचं 16 धाबांचं. आणि प्रत्येक ठिकाणी गणेशचं कॉन्ट्रीब्युशन असतं. त्याला टीम मिटिंग जास्त करू नका. हे 2 खेळाडू 2 शिलेदार. गणेश हुकमाचा एक काय. या षटकात टप्प्याचे जास्त गोलंदाजी झाले त्यामुळे सौरभचं हे षटक मागणं ठरले. राजधानी 11 संघासमोर आव्हान आहे. अर्थात राजधानी 11 संघानं या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघासमोर आव्हान ठेवलेलं आहे 54 धाबांचं. रिक्वायर्ड रेट 6.80चा. वेळ जास्त घेऊ नका. 11 वाजून 19 मिनिटं झालेत. उद्या 1 तारीख असणार आहे. उद्याचा दिवस कामगारांसाठी महत्त्वाचा आहे. हक्काची सुट्टी असेल परंतु या कामगारांना सुट्टी नाही. अर्थात ते मैदानावरती असतील. आपलं चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचं जे कामकाज आहे ते निश्चित पूर्णपणे बंद असेल. पण वर्षातनं एकदा 30 आणि 1 गेले 9 पर्व आणि हे 10वं पर्व आहे. आपण अशाच प्रकारचे क्रिकेट बघतोय. अतिशय सुंदर असं आयोजन पवन तलावच्या मैदानावरती. त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व आयोजकांच्या माध्यमातून. शुभम गोलंदाजी मार्कवरती. जास्त वेळ गेला. जास्त वेळ जाऊन देऊ नका. जयप्रकाश ऑन स्ट्राईक. ओ काय फटका खेळलाय. झटपट पट टकाटक स्क्वेअर कट चौकार. चौवीस धाबा धाबलकावरती. कोटपदा चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळ आहे. 1 धाव पूर्ण होईल. सेन्सिबल बॅटिंग जयप्रकाशकडून. जय भोसले. धावसंख्या जयची 5. पावशतक पूर्ण झाले लगान फायटर संघाचं. गणेश 16 वरती खेळतोय 6 चेंडूमध्ये. शुभमच्या या षटकात आतापर्यंत 5 धाबा. राजधानी 11 संघाला विकेटची आवश्यकता आहे कारण विकेट घेतात तरच 54 धावा तुम्ही डिपेंड करू शकता. नाहीतर लगान 11 आज संकल्प करून मैदानात उतरलाय. मागच्या वर्षी काय घडलंय ती जखम होती आणि आता होमवर्क करून मैदानात उतरल्यानंतर बदला घेण्याकरता ते मैदानात उतरलेत.
गणेश 16 6 चेंडूमध्ये. कुटुंबाचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली येणार का? चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाबा चौकार. गणेशचं इंजिन गरम आहे. दमदार बॅटिंग करत असताना अविनाश भरपूर खुश आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. त्याचबरोबर बळीराम मोरे साहेबांना देखील पाहिले. फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पंच वाईट बॉलचा इशारा करतायत. धावसंख्या पोहोचली ती आता दुसऱ्या षटकात 30 धाबा. 24 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. शुभम या षटकात आत्तापर्यंत मागणा ठरलाय. 3 चेंडूमध्ये 10 धाबा खर्च केल्यात. नियंत्रित मारा करणं गरजेचं आहे. बळीराम मोरे साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आणखीन एक वाईट बॉलचा इशारा. बळीराम मोरे उपजिल्हाध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि सध्या जिथे अविनाश बसलेला आहे तिथेच या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत असताना गणेश 20 जयप्रकाश 5. अतिशय खराब गोलंदाजी. वाईट बॉलची हॅट्रिक. अनवॉन्टेड रेकॉर्ड. लगान टीम त्यांना हेच हवंय. 22चा इशारा. 2 धाबा. संतोष गांधीचा आवाज अजूनही कडक आहे. नितीन अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्यांचं अंपायरिंग अगदी बघण्यासारखं असतं कारण आपण जवळ असतो. आता थोडं लांब आहे पण तरीसुद्धा बघा इथपर्यंत आवाज पोचतोय. टॉस चेंडू. 1 धाव तर निश्चित मिळेल. एकेरीने धावसंख्या वाढली. धावसंख्या पोचली ती आता 34 धाबा दाबल का भरती. बळीराम मोरे साहेबांचा विचार केला तर एक चांगले आयोजक आहेत. कापरे कापरे गावामधनं भोमसारखे गाव किंवा कापरे गावामध्ये आता 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी आपण बघितलं तर चांगलं क्रिकेट आणि छान आयोजन स्पर्धांचं. हवेत चेंडू आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडला जाईल. गणित संपला खेळ. लगान 11 फायटर संघाला पहिला धक्का. टीम आपला 12 पण पाठवा. लगान 11 फायटर. गणेशसाठी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. अप्रतिम बॅटिंग त्याने केले. 8 चेंडूमध्ये 20 धावा पट्ट्याने ठोकले आहेत आणि म्हणून त्याच्यासाठी भोपू वाजतोय. एंड ऑफ द व्हेरी गुड इनिंग. लगान आपला 12 पण पाठवा प्लीज. लगान फायटर. लगान फायटर आपला 12 पण पाठवा. सुशांत. नवीन बॅटर मैदानात सुशांत आहे. जास्त वेळ सामना थांबू नका. जयप्रकाश 6 वरती घेत आहेत. ऑन साइडला पूलचा पॉवरफुल फटका. चुकीला नाही माफी. रोहित शर्माची करून कॉपी. पूलची परिभाषा केली सोपी. षटकार. चौदा धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. अफलातून कामगिरी करत असताना जयप्रकाश आणि सुशांत 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आणि स्वप्ना यादव मॅडमने जे संकल्प केला होता आज समोरच्या संघाला 4 मुंड्या चितच करायचं आहे. 60 पेक्षा जास्त धावा द्यायच्या नाहीत. आणि त्यांनी सांगितलं होतं की माझ्याकडे हुकमाचे एक आहेत. गणेश, जयप्रकाश, सुशांत सध्या स्क्रीनवरती त्यांना पाहू शकता. यांच्या संकल्पनेमध्ये ही स्पर्धा इतिहासात सजली आहे. अप्रतिम कामगिरी. एक व्यावसायिक मॅनेजमेंट कसं असावं त्याचं एक उदाहरण आपल्याला बघायला मिळतंय चिपळूण नागरी प्रीमियर लीग 2026च्या निमित्तानं.
आणि हे सगळे समर्थक आहेत लगानचे. महिला वर्ग रणरागिणी. अगदी काही क्षणासाठी खेळ थांबला होता. एक मॅच अतिशय महत्वाचा शिल्लक आहे. चला मॅच चालू ठेवा, मॅच चालू ठेवा. अत्यंत महत्वाचा सामना जिंकण्याकरता इथून अजूनही 14 धावांची आवश्यकता. 24 चेंडू. इट्स अ नो बॉल. तुम्ही सर्कलच्या बाहेर होता. मला वाटतं कव्हरमध्ये किंवा पॉईंटमध्ये जो खेळाडू आहे, पॉईंटचा जो खेळाडू आहे तो सर्कलच्या बाहेर होता. हे पंचांनी थोडीशी चर्चा केली, त्यानंतर नो बॉलचा इशारा केलाय. अभेद खेळलाय. फ्रीडचा इशारा. चेंडू सीमा पार जाणार का पाहूया. 2 धावा आरामात पूर्ण. आणि पॉवरच्या षटकामध्ये बलंदाज बाद. सुशांत बॅक टू द पॅबेलियन की बघूया. जयप्रकाश. सुशांत बॅक टू द पॅबेलियन. एकच धाव, एक गडी बाद. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 42 धावा. अप्रतिम बॅटिंग केले. 42 ला 2. स्टार्ट खूप चांगला झालाय. शुभमचं षटक. एक षटक, 22 धावा, एक गडी बाद केला. महागडा ठरलाय. राजधानी 11 संघानं पराभूत केलं होतं लगान 11 फायटर संघाला. परंतु या सामन्याचं चित्र वेगळं आहे. 9व्या पर्वामध्ये पराभूत करण्याची कामगिरी केली होती राजधानी संघानं. पण 10व्या पर्वामध्ये पलटवार लगान 11 फायटर संघाचा. संदेश कोणताची मार्कवरती जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 42 ला 2. जिंकण्याकरता फक्त 12 धावांची आवश्यकता. 54 धावांचं टार्गेट. जय भोसले इज प्लेइंग ऑन 6. पहिला चेंडू. पंचांचा इशारा नो बॉलचा. बघा कॉल संतोष गांधीचा जबरदस्त आवाज इथपर्यंत पोहोचतोय. आणि फ्रीडचा इशारा करत असताना चुपून नागरी प्रीमियर लीग 2026 पिक्चर आहे सुपर हिट. आणि पुढचा चेंडू प्रे हिट. 43 ला 2. क्या बल्लेबाज अपना बल्ला घुमाएंगे वो देखने वाली बात है. नितिन नॉस्टेक्रेन पर है. नितिन खतात है. उनको भी आपने देखा है जो रामपुर की ब्रांच को हैंडल करते हैं. और ये है नितिन दाते. 43 पटू. संदेश गेंदबाजी कर रहे हैं. फिलहाल नियंत्रण नहीं है. अनुशासन के साथ गेंदबाजी करने की जरूरत. ये भी गेंद लेग स्टंप के बाहर है. बैंक बैलेंस कम और खर्चा ज्यादा हो रहा है. और फ्रीड कंटिन्यू. शूटिंग बॉल में बोलते ना सर्विस कंटिन्यू. यहां फ्रीड कंटिन्यू. और सर पर बेहतरीन स्ट्रोक है. अविनाश यहां है ना, इसीलिए गेंद उनकी तरफ आई है. शानदार बल्लेबाजी आज मुकाबले में जयेश भोसले द्वारा. स्कोर 46 पर 2. 54 रनों का टारगेट है. धीरे धीरे लगान 11 फाइटर की टीम अपने जीत की तरफ अग्रसर हो रही है. शॉर्ट पिच गेंद पुल किया. बैकवर्ड पर अच्छा स्ट्रोक. स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर गेंद जाते भी मर मचल के हो गया मोर. दर्शकों के तालियों का बढ़ गया शोर. और ये लगा शानदार 4.
4 रनों की जरूरत, ये मुकाबला जीतने के लिए लगान 11 फाइटर टीम ने बहुत ही अच्छा प्रदर्शन किया है। राइट अप ओवर द विकेट या लेफ्ट अप राउंड द विकेट, ये भी हवा में गेंद है। फाइन लेग पर खिलाड़ी ये डांस कर रहे हैं डांस, इंडिया डांस। ये भी गेंद बाउंड्री के बाद 4 रन, लगान ने यह मुकाबला जीता है, लगान ने यह मुकाबला जीता है। कंग्रेचुलेशन, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस। संघ जिंकलाय। 9व्या पर्वामध्ये पराभव जिवारी लागला होता, 9व्या पर्वामध्ये पराभव जिवारी लागला होता आणि त्यामुळे या मॅच मध्ये अभ्यास करून संकल्प करून हा संघ मैदानात उतरला। या सामन्याचा हिरो ठरतोय जय भोसले। जय भोसले